यावरूनच कळतं की त्यांना सभागृह चालवण्यापेक्षा गोंधळ घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. तरी शपथविधी शांतपणे पार करू शकला असता, मात्र आज गोंधळाचं वातावरण पूर्णपणे पार झालं. या संदर्भात तुमची भूमिका काय? विरोधकांना तेच करायचं असतं. माझ्या बाबतीत पण त्यांनी आक्षेपार्थ वक्तव्य केले. त्या ठिकाणी यावरून कळून येतं की महिलांच्या बाबतीत त्यांची संवेदनशीलता किती आहे. फक्त बोलून चालत नाही की आम्ही महिला आहोत, महिला महापौर, महिलांच्या विषयी अपशब्द बोलणे हाही फार चुकीची त्या ठिकाणी गोष्ट, आणि मी त्यावेळी त्यांना रोखलं होतं. परंतु यावरूनच कळतं की त्यांना सभागृह चालवण्यापेक्षा गोंधळ घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. सभागृहामध्ये मुंबईचे सगळे प्रश्न घेऊन मुंबईवरती ह्या संपूर्ण माझ्या भाषणाची चर्चा होती. मुंबईसाठी येणाऱ्या काळात मी काय काय करणार होती हे होतं. त्यांनी ते शांतपणे ऐकावं ही माझी इच्छा होती. परंतु सारखं त्यांनी तेच केलं. त्यांना सभागृहापेक्षा राजकारण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना मुंबईकरांच्या हितापेक्षा या ठिकाणी कसं आम्ही या ठिकाणी महापौरांचं भाषण थांबवू शकतो याकडे त्यांनी खूप त्यांचा कल दिसत होता. परंतु मी ते होऊ दिलं नाही आणि माझं भाषण मी यशस्वीरित्या पूर्ण केलं. आपण उबाटा, काँग्रेस, मनसे यांच्याकडनं आपण काय अपेक्षित करू शकतो. आपण या ठिकाणी आपल्या भारताच्या पंतप्रधान यांच्या विरुद्ध बोलणं हे खरं तर चुकीचं आहे आणि या गोष्टीचा त्यांना विचार करायला पाहिजे होता. कारण तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक मुंबईचा वॉर्ड हा 40,000, 50,000, 60,000 लोकसंख्येचा वॉर्ड आहे. फार लोकांनी अपेक्षित उन्हातानात उभं राहून 3-3, 4-4 तासाची लाईन देऊन तुम्हाला या ठिकाणी मतदान देऊन पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टीव्हीवर बघतात आहे की तुम्ही काय बोलताय. मग तुम्ही पंतप्रधानांना अपशब्द बोलणं, महापौरांना अपशब्द बोलणं आणि गोंधळ घालणं हे सगळं त्यांच्या वॉर्डच्या जनतेपर्यंत जाते. तरी शपथविधी शांतपणे पार करू शकला असता, मात्र आज गोंधळाचं वातावरण पूर्णपणे पार झालं. या संदर्भात तुमची भूमिका काय? विरोधकांना तेच करायचं असतं. माझ्या बाबतीत पण त्यांनी आक्षेपार्थ वक्तव्य केले. त्या ठिकाणी यावरून कळून येतं की महिलांच्या बाबतीत त्यांची संवेदनशीलता किती आहे. फक्त बोलून चालत नाही की आम्ही महिला आहोत, महिला महापौर, महिलांच्या विषयी अपशब्द बोलणे हाही फार चुकीची त्या ठिकाणी गोष्ट, आणि मी त्यावेळी त्यांना रोखलं होतं. परंतु यावरूनच कळतं की त्यांना सभागृह चालवण्यापेक्षा गोंधळ घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. सभागृहामध्ये मुंबईचे सगळे प्रश्न घेऊन मुंबईवरती ह्या संपूर्ण माझ्या भाषणाची चर्चा होती. मुंबईसाठी येणाऱ्या काळात मी काय काय करणार होती हे होतं. त्यांनी ते शांतपणे ऐकावं ही माझी इच्छा होती. परंतु सारखं त्यांनी तेच केलं. त्यांना सभागृहापेक्षा राजकारण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना मुंबईकरांच्या हितापेक्षा या ठिकाणी कसं आम्ही या ठिकाणी महापौरांचं भाषण थांबवू शकतो याकडे त्यांनी खूप त्यांचा कल दिसत होता. परंतु मी ते होऊ दिलं नाही आणि माझं भाषण मी यशस्वीरित्या पूर्ण केलं. आपण उबाटा, काँग्रेस, मनसे यांच्याकडनं आपण काय अपेक्षित करू शकतो. आपण या ठिकाणी आपल्या भारताच्या पंतप्रधान यांच्या विरुद्ध बोलणं हे खरं तर चुकीचं आहे आणि या गोष्टीचा त्यांना विचार करायला पाहिजे होता. कारण तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक मुंबईचा वॉर्ड हा 40,000, 50,000, 60,000 लोकसंख्येचा वॉर्ड आहे. फार लोकांनी अपेक्षित उन्हातानात उभं राहून 3-3, 4-4 तासाची लाईन देऊन तुम्हाला या ठिकाणी मतदान देऊन पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टीव्हीवर बघतात आहे की तुम्ही काय बोलताय. मग तुम्ही पंतप्रधानांना अपशब्द बोलणं, महापौरांना अपशब्द बोलणं आणि गोंधळ घालणं हे सगळं त्यांच्या वॉर्डच्या जनतेपर्यंत जाते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.